नमस्कार रसिक प्रेक्षक हो, हेल्थ गुरु आय केअर मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण हेल्थ गुरु आय केअर या चॅनलवरती प्रश्न क्रमांक 1 याचं उत्तर जीवनसत्व अ असे सांगितले आहे. पण आज आपण त्याबाबत खोल चर्चा करणार आहोत. डोळ्यांचे आरोग्य म्हणजे फक्त चष्म्याचा नंबर नाही, तर ते आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याशी जोडलेलं आहे. चला या विषयातील महत्त्वाची माहिती आज सविस्तरपणे जाणून घेऊया. आपल्या डोळ्याचा जो काळा भाग असतो, ज्याला आपण बाहुली किंवा कॉर्निया असं म्हणतो, याचे रक्षण करण्याचं मुख्य काम जीवनसत्व अ करतं. जर शरीरात याची कमतरता निर्माण झाली तर रातआंधळेपणा म्हणजेच रात्रीच्या वेळी कमी दिसणं किंवा कमी प्रकाशात न दिसण्याची समस्या उद्भवते. जर याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर मुलांच्या डोळ्यातील ओलावा संपून त्यांना कायमचं अंधत्व येऊ शकतं. ही समस्या टाळणं आपल्या हातात आहे. या समस्येपासून वाचण्यासाठी पहिला उपाय म्हणजे जन्माच्या पहिल्या अर्ध्या तासापासूनच सुरू होतो. आईचं पहिलं पिवळसर घट्ट दूध, ज्याला आपण चीक दूध म्हणतो, जे जीवनसत्व अ चा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. हे दूध बाळासाठी पहिले नैसर्गिक लसीकरण असतं, जे बाळाच्या डोळ्यांचे रक्षण करतं आणि भविष्यातील अंधत्वाचा धोका टाळतं. यामुळेच बाळाला जन्मानंतर लगेच चीक दूध देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर बाळ मोठं झाल्यावर त्याला वरचा आहार सुरू करताना पिवळी केशरी फळं, हिरव्या पालेभाज्या याची सवय लावावी. लक्षात ठेवा, डोळ्यांच्या आरोग्याची सुरुवात आईच्या पहिल्या दुधापासूनच होते. आहारासोबतच शासनामार्फत 6 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील मुलांसाठी व्हिटॅमिन ए सिरपचे डोस मोफत दिले जातात. दर 6 महिन्यांनी हे डोस पाजणं आपल्या पाल्याच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा आपल्या आशाताईंशी आवर्जून संपर्क साधून याची माहिती घ्या. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपली पुढची पिढी निरोगी राहील. धन्यवाद.